मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ट्रेंडिंग अशी उलन मॅट बनवूया। तर मी उलन मॅट एकदम छोटीशी बनवणार आहे आणि व्हिडिओ पण एकदम छोटा राहणार आहे। पण तीच उलन मॅट आपण रेक्झिनवर कपड्यावर आणि जे आपण मार्केटमधून जी पिशवी आणतो, जी कपड्याला पिशवी येते, त्या पिशवीच्या कपड्यावर कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे घरच्या घरी तुम्ही कशाचाही रियूज करून ती उलन मॅट बनवू शकता आणि सुंदर सोबर अशी उलन मॅट रेडी होईल। तुम्ही याचा बिझनेसही करू शकता आणि घरच्यासाठी पण बनवू शकता। त्यासाठी मी असे उलन घेतलेला आहे, याला फर उलन म्हणतात। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला छान समजेल अशाच प्रकारे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। त्यासाठी तुम्ही बघू शकता मी ते एक कपडा घेतलाय, असा सिंपल असा कपडा आहे माझा। तर हे कशात काहीतरी स्टिच करून उरलेला कपडा आहे। तुम्ही असा जुना कोणताही क्लॉथ घेऊ शकता, टी शर्टचा, पॅन्टचा किंवा शर्टचा किंवा आपल्या एखाद्या टॉपचा, चुन्नीचा, म्हणजे जे कपडा थोडासा थिक आहे तसा कपडा तुम्ही यूज करू शकता। त्याच प्रकारे हे रेक्झिन आहे, मी इथे रेक्झिन कट केले, तर मी या शेप मध्ये मॅट बनवणार आहे। आणि अजून हे एक पिशवी आहे माझ्याकडे, यावर पण मी तुम्हाला डिझाईन सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता इथं मी ही रेक्झिन कट करून घेतलेली आहे आणि त्याच मेजरमेंटचं प्लेट ठेवून मी इथं क्लॉथही कट करून घेतेय। तर मी प्लेट तिन्ही डिझाईनला सेम घेतलेला आहे, म्हणजे क्लॉथवर, रेक्झिनवर आणि मार्केटच्या पिशवीवर। तर आता हे मार्केटमधून आलेली ही पिशवी आहे, त्यावर पण मी हे प्लेट ठेवून तेही सेम गोल आकारमध्ये कट करून घेतेय। चला मग आता डिझाईन काढून घ्यायची वेळ आलेली आहे, तर आपण रेक्झिनवर अगोदर डिझाईन काढूया। मी रेक्झिनचा जो गोलाकार होता त्याला अर्ध्यामधून डिवाईड केले आणि मार्क केले। तुम्ही स्केलचाही यूज करू शकता, पण ही मेथड मला खूप इझी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते। आणि इथं नंतर जे मी डिवाईड करून घेतले त्याला अजून मला शेप घ्यायचा होता, म्हणून त्याला पण मी अर्ध्यातून डिवाईड करून घेतलं आहे, म्हणजे त्याच्यावर टेप ठेवून त्याचा मध्य काढून घेतला आहे। आणि त्यानंतर जे असे मार्क करून घेतलेले 2 पॉईंट होते त्यावर अशी एक वाटी ठेवून गोल काढून घेते आहे आणि त्या जे मध्य पॉईंटला आहे ते जॉईंट करून घेते आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर कळत असेल। तर अशा प्रकारे राऊंड काढून घ्यायचं आणि त्याला आकार द्यायचा, राऊंड काढून घ्यायचं आणि आकार द्यायचा। तुम्ही पेन्सिलचा यूज करू शकता, म्हणजे काही चुकलं तरी तुम्हाला इरेज करता येईल। आणि मी क्लॉथला पण सेम तसंच 4 फोल्ड करून त्याला मार्क करून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला स्केल यूज करायची गरज पडणार नाही। तर बघू शकता किती इझिली हे होऊन जातं। त्यावर मी वाटी यूज केली होती, यावर मी अजून छोटा गोल यूज केला आहे। तर त्यावर मी लगेच शेप दिला होता। यात मी आधी सगळे गोल असे काढून जॉईंट करून घेत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतच असेल। आणि आता मी त्या मध्य पॉईंटला पकडून सगळ्यांना शेप देईल। तुम्हाला तसं इझी वाटलं तर तुम्ही तसं करू शकता, नाहीतर असंही खूप इझी जातं। आधी सगळे गोल काढून घ्यायचे, त्यांना म्हणजे जॉईंट करायचं आणि मग नंतर मिडलमधल्या पॉईंटपासून तो पॉईंट जॉईंट करून घ्यायचा। इथं माझे तिन्ही बेस रेडी आहेत। चला आता आपण उलन स्टिक करायला सुरुवात करूया। तर आता मी इथं ग्रीन कलरचं उलन चिपकवणार आहे। तर जे पानाचा आकार आहे त्याला मी ग्रीन कलर लावण्याचं ठरवलं आहे आणि आतमध्ये येल्लो कलर लावावं म्हणलं। तर बघू शकता मी जे पेननं डिझाईन काढलेली आहे बरोबर त्यावरच मी ग्ल्यू लावत आहे आणि अशा प्रकारे उलन स्टिक करत आहे। आणि अजून एक, तुम्हाला जेवढं ग्ल्यू गननं लावल्याच्या नंतर तुम्ही जेवढं त्या आकार कव्हर करू शकता वाटलं तेवढाच ग्ल्यू लावायचा, नाहीतर तो ग्ल्यू लवकरच सुकून जातो आणि स्टिक होत नाही। आता बघू शकता मी कंप्लीट राऊंड एकदा ग्ल्यू लावून घेतला आहे आणि आता मी उलन लावून घेते आहे। तर जर तुम्हाला सवय नसेल किंवा तेवढं होत नसेल तर तुम्ही अर्धच ग्ल्यू लावून घ्यायचं, ते जे मार्क आहे त्याचा अर्धच लावून घ्यायचं, तेवढंच चिपकवायचं। त्यानंतर मग अजून पुढे ग्ल्यू लावायचा आणि
परत चिपकवायचं. सगळं एकदाच करायला ट्राय केलं ना मग ते ग्ल्यू आहे ते ड्राय होत जातो, म्हणजे तो वाळून जातो आणि चिपकतही नाही. तर इथं माझं मॅक्झिमम आता कंप्लीट झालं आहे. आणि ग्रीन कलर जो होता मला चिपकून घ्यायचा होता ते सगळा मी ज्या आकार दिला होता त्यामध्ये सगळा असा चिपकून घेतला आहे. आणि हे चिपकवताना ना जेवढं होईल तेवढं आपण स्पीड करायचं हे काम. म्हणजे ग्ल्यू लावल्याच्या नंतर उलन चिपकवणं हे थोडं स्पीडच होऊ द्यावं लागतं आपल्याला, नाहीतर ते ग्ल्यू लगेचच वाळतो. इतक्या लवकर वाळतो ना म्हणजे टाईमपास बिलकुलच जमत नाही. चला मग आतमध्ये आता येल्लो कलर मी लावत आहे. तर असे बघा तुम्ही मी ग्ल्यू कसा लावून घेत आहे. असे ग्ल्यूचे 2 लाईन्स असे मारल्यासारखे मारून ते उलन मी कंटिन्यू ठेवलं आहे आणि तेच मध्ये ॲडजस्ट करत मी लावत आहे. उलन कुठंही कट केलं नाही. आता मी पूर्ण ते गॅप फिल झाल्याच्या नंतरच उलन कट करेल. तर अशा प्रकारे माझं लावणं झालं आहे आणि मी ते कट करून घेतलं. सगळ्या पाकळ्या सेम याच प्रकारे लावून घ्यायच्या. बघा मी उलन सगळं कंटिन्यू ठेवत आहे, मध्ये ग्ल्यू लावत आहे आणि अजून ते फिल करत आहे. तर आणि आता फिल करणं झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचं. आता अशा माझ्या 2 पाकळ्या झाल्यात. तर असं मी कंटिन्यू सगळ्या पाकळ्या करून घेते आणि हे करणं खरंच इझी आहे. फक्त ना आपल्याला एकदा सवय झाली पाहिजे, म्हणजे ती स्पीड आपली आली पाहिजे, तेव्हा खूप इझी जातं. स्टार्टिंग मॅट करायला बसले होते ना मी, तेव्हा मला पण म्हणजे मी ग्ल्यू लावला की ते ग्ल्यू वाळून जायचा, म्हणजे माझं कंप्लीटही व्हायचं नाही. अर्धं स्टिक व्हायचं, अर्धा ग्ल्यू वाळायचा. तिथं परत ग्ल्यू लावा, मग ते कसं ग्ल्यू ना असा जाड जाड दिसतो. त्या ठिकाणी उलन असं उठून दिसतं, जरा जाड दिसतं. म्हणून जेवढं आपल्याला लावणं होईल तेवढंच ग्ल्यू चिपवायचा. तर इथं माझी मॅट कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि कुठं जर आपलं स्टिक झालं नसेल तर तुम्ही नंतर करू शकता स्टिक. तर आता मी बघत आहे की कुठं स्टिक व्हायचं राहिलं आहे का. आणि जो माझा शेप दिलेला आहे मी ह्या डिझाईनला, त्या शेपमध्ये मी ही रेक्झिन कट करून घेते, म्हणजे त्याचा बाहेरचा भाग कट करून घेते. म्हणजे आपली सुंदर अशी डिझाईन रेडी होईल. यावर तुम्ही दिवा ठेवू शकता, समई ठेवू शकता. म्हणजे डेकोरेशनसाठी खूप सुंदर वाटते असे छोट्या छोट्या डिझाईन. तुम्ही यापेक्षा छोटी डिझाईनही बनवू शकता यामध्ये. तर मला छोटीच बनवायची होती, ते रेक्झिन कट करत थोडं मोठं झालं. चला मग अशी सुंदर डिझाईन झालेली आहे आणि अशा प्रकारे मी कट करून घेतलं आहे. आणि मी आता क्लॉथवर बनवणार होते, पण आता आमच्या इकडचं करंट गेलं आहे, तर हा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करते. आणि जो क्लॉथवर आणि मार्केटमधल्या पिशवीवर जी डिझाईन आहे ती मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी डिझाईन कशी वाटली आणि माझं सांगितलेलं तुम्हाला समजलं का नाही हे सगळं कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.